आजच्या या व्हिडिओमध्ये 10 नियम जे खास करून पुरुषांसाठी आहेत पण लागू सगळ्यांना होतील, म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ ऐकायला हवा। व्हिडिओमध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, तुमच्या मागे कोण आहे त्याचे रक्षण करा आणि तुमच्या पाठीशी कोण आहे त्याचा आदर करा। म्हणजेच तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्यांची किंवा तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांची तुम्ही काळजी करायला हवी, त्यांचं रक्षण करायला हवं, त्यांना आधार द्यायला हवा आणि तुमच्या पाठीशी तुमचा आधार असलेल्यांचा तुम्ही आदर करायला हवा। कारण आपल्या पाठीशी उभी असणारी माणसे फार कमी असतात आणि अशी माणसे आपल्याला जपायला हवी। आपल्याला आधार देणाऱ्यांचा तुम्ही आदर केला नाही तर तुम्ही कृतज्ञ ठरता आणि उद्या तुम्हाला आधाराची गरज असल्यामुळे कोणीही तुमच्या आधाराला येणार नाही। आपल्याला पाठिंबा देणारे, आधार देणारे जे कोणी असतील, मग ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती असतील, मित्र असतील, अशा लोकांचा तुम्ही आदर करायला हवा। नंबर 2, एखाद्याला प्रभावित करण्यासाठी तुमच्या मित्राला बस खाली टाकू नका। याचाच अर्थ एखाद्याला प्रभावित करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला, मग ती व्यक्ती कोणीही असेल, नातेवाईक असेल किंवा आणखी कोणी असेल, जी व्यक्ती तुमच्या जवळची आहे तिला संकटात टाकू नका। खोट्या लोकांच्या खोट्या दिखाव्यासाठी आपल्या माणसांना कधीच अडचणीत आणू नका। बाहेरचे लोक हे नेहमी परकेच राहणार आहेत, त्यांना जवळ आणि आपल्या माणसांना लांब करण्याचा वेडेपणा करायला नको। संकट काळात आपल्या लोकांना पुढे करण्याऐवजी आपल्या लोकांसाठी आपण पुढे यायला हवं। नंबर 3, तुम्ही अतिथी असताना स्वयंपाकाचा अपमान करू नका। खरं तर अतिथी असताना काय किंवा नसताना काय, स्वयंपाकाचा अपमान कोणीही करू नये। असं करून तुम्ही तुमच्यासाठी मेहनतीने जेवण बनवणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असतात। म्हणून आपण घरी असलो तरी सहज आईला किंवा घरातल्या इतर स्त्रियांना बोलून जातो, आज जेवण चांगलं नाही झालं म्हणून, आणि अगदी सहज तिने केलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतो आणि बाहेर पाहुणे म्हणून गेल्यावर जर आपण स्वयंपाकाला नावे ठेवली, अपमान केला, तर त्यातून आपले संस्कार आणि शिष्टाचार दिसून येतात। म्हणून जे अन्न आपण खातो त्याला कधीही नावे ठेवू नये। तुम्हाला खायचं नसेल तर बाजूला करा, पण अन्नाचा आणि बनवणाऱ्याचा अपमान मुळीच करू नका। नंबर 4, संभाषणादरम्यान तुमचा फोन काढू नका। आपण एखाद्याशी बोलत असताना आणि समोरचा काहीतरी महत्त्वाचं सांगत असताना आपण त्याच्या समोर मोबाईल बघत असू तर ते समोरच्यासाठी अपमानजनक ठरतं। तुमचं असं करणं बॅड मॅनर्समध्ये येतं। तुमच्या असं करण्याने, समोरचा बोलत असताना त्याच्यासमोर मोबाईलमध्ये बघण्याने समोरच्याला तुमचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नाही हे जाणवतं आणि त्याच्या बोलण्यातला त्याचा रस निघून जातो आणि पुन्हा कधीही समोरचं तुम्हाला काहीही महत्त्वाचं बोलायला येत नाही, कारण तुम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही। आणि जर आपण समोरच्याचं बोलणं गांभीर्याने घेत नसू, त्याकडे लक्ष देत नसू, तर पुढे चालून आपल्या बोलण्याकडेही कुणीही लक्ष देणार नाही, आपल्यालाही कुणी गांभीर्याने घेणार नाही। म्हणून रोजचं आयुष्य जगत असताना हा बेसिक आणि कॉमन धडा, कोणीही काहीही महत्त्वाचं बोलत असताना त्याच्यासमोर मोबाईलमध्ये बघू नका। तुमचं खराब इम्प्रेशन, तुमची खराब इमेज लोकांसमोर तयार होते। नंबर 5, तुम्ही न केलेल्या कामाचे श्रेय कधीही घेऊ नका। बडेजावपणा कधीही करू नका। खोटं हे दीर्घकाळ टिकून राहत नाही, ते कधी ना कधी उघडं पडतं, लोकांसमोर येतं, त्यावेळेस आपण तोंडावर पडतो। नेहमी इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय आपण घेऊ नये। आपण जेवढे काम करतो त्याबद्दल प्रामाणिक राहा आणि तेवढेच श्रेय। नंबर 6, तुमच्या मित्रांची त्यांच्या मुलांसमोर चेष्टा करू नका। लहान मुलांसमोर तुम्ही जे काही बोलता ते लगेच कॅप्चर करतात, त्यांचं लगेच अनुकरण करतात। म्हणून लहान मुलांसमोर बोलताना विचार करून आणि सांभाळून बोलावे। आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांना त्यांच्या मुलांसमोर चेष्टा करत असाल तर लहान मुले त्याच गोष्टी सत्य मानून चालतात, चेष्टेने किंवा विनोदाने केलेली एखादी गोष्ट खरी मानून बसतात। लहान मुलांसमोर कधीही विनोदामध्ये किंवा चेष्टेमध्ये देखील वाईट बोलू नका। नंबर 7, भावनांना कधीही आपल्यावर लादून घेऊ नका।
कोणी भावनिक होऊन इमोशनल होऊन त्यांच्या शब्दांच्या जाळ्यात आपल्याला अडकवू पाहत असेल किंवा त्याच्या भावना आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं होऊ देऊ नका. कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या भावनेच्या जाळ्यात अडकून आपण चुकीचे निर्णय घेतो आणि त्या निर्णयाचे परिणाम आपल्याला भविष्यात सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून समोरचा कितीही भावनिक होऊन त्याचे विचार तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळेस स्वतःच्या डोक्याने बुद्धीने विचार करून निर्णय घ्या. नंबर 8, नात्यांसाठी कधीही भीक मागू नका. कारण कुठलेही नातं हे भीक मागून किंवा एकतर्फी नसते. त्यामुळे आपल्या नात्यांसाठी इतरांसमोर हात पसरवणे, गयावया करणे या गोष्टी कधीही करू नका. तुमच्या असं करण्याने तुमच्या अपमानाशिवाय तुमच्या हाती काहीही लागणार नाही. कारण नातं हे कायम दोन्ही बाजूने असायला हवं. कुठल्याही एका बाजूने ते टिकू शकत नाही. म्हणून नातं टिकवण्यासाठी कोणासमोरही हात पसरू नका. नंबर 9, प्रसंग कोणताही असो चांगले कपडे घाला. आता चांगले कपडे याचा अर्थ हा नाही की तुम्ही नवीन फ्रेश कपडे घालायला हवे. चांगले कपडे याचा अर्थ तुम्ही स्वच्छ, धुतलेले, नेटनेटके आणि टापटीप कपडे घालायला हवे. असे करण्यासाठी नवीन कपड्यांचीच गरज नाही. तुम्हाला फक्त स्वच्छ, धुतलेले कपडे हवेत. तुमचं राहणीमान समोरच्यावर एक वेगळा प्रभाव पाडत असतं. तुम्ही कसे राहता, कसे कपडे घालता आणि तुमच्या बाह्य रूपावरून कधीकधी लोक तुमच्याबद्दल त्यांच्या मनात इमेज तयार करतात. म्हणून आपलं राहणीमान चांगलं ठेवा. प्रसंग कोणताही असो, आपले कपडे हे नेहमी स्वच्छ, नेटनेटके आणि टापटीप असायला हवेत. नंबर 10, तुम्ही नाराज असाल तर कोणालाही पर्वा नाही. म्हणून ते सगळ्यात अगोदर थांबवा. कारण आजकालच्या काळात तुमच्या नाराज असण्याने किंवा नसण्याने कोणाला काहीही फरक पडत नाही. मग तुम्ही त्यांच्या आयुष्यात आहात किंवा नाही यानेही काही फरक पडत नाही. आपण नाराज आहोत म्हणून कोणीतरी आपल्यासाठी थांबून असेल, आपली वाट पाहत असेल या भ्रमात कधीही राहू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.